आज बैठक कशाची बैठक होती, काय झालं बैठकीत? नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर विभागीय कार्यालयाच्या अधीनस्थ जे 5 जिल्हे येतात त्या जिल्ह्याच्या सद्य परिस्थितीमध्ये काय काय महसुली स्थिती आहे याबद्दलचा मी आढावा घेतला आणि या विभागामध्ये ज्या ठिकाणी सरकारकडनं काही निर्णय घेण्याची गरज आहे ते निर्णय घेण्याकरता चर्चा झाली। महसुली अधिकाऱ्यांनी इफिशियंटली आपल्या सर्व्हिसेस वाढवल्या पाहिजे याकरताही चर्चा झाली। खास करून रेती तस्करी जे सुरू आहे त्या तस्करी थांबवण्याकरता काय उपाययोजना केल्या पाहिजे याकरताही चर्चा झाली। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काही प्रकरणे प्रलंबित आहे, त्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा लवकरात लवकर व्हावा ही चर्चा झाली। एकंदरीत 11 विषयावर मी आपल्या विभागीय आयुक्त आणि विभागीय आयुक्ताची जी टीम आहे त्यासोबत चर्चा केली आहे। भंडारा, हिंगणघाट, वर्धा, वरोरा, गडचिरोली विदर्भातले हॉटस्पॉट आहे रेती तस्करीचे, कसं नियंत्रण मिळवणार? नाही, यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहे की काही रेतीची नवीन पॉलिसी आणून काही दुरुस्ती करणे आवश्यक आहे। काही रेती तस्कर हे मोठ्या प्रमाणावर संगनमत करून या ठिकाणी रेती तस्करी करत आहेत, त्याचा तपास आम्ही सुरू केला आहे। मला असं वाटतं की एक चांगली पॉलिसी जर राज्याला मिळाली, देशातली उत्तम पॉलिसी जी असेल आणि जी सर्व कायद्यांना सुरक्षित ठेवून तयार करून आताची पॉलिसी आणि नंतर येणारी पॉलिसी जी घरकुला म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या लाभार्थी असतील किंवा मोठे मोठे बांधकामं असतील, शासकीय बांधकामं असतील, त्यांना मागणी एवढी रेती उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे, ती पूर्ण करण्याकरता आम्ही काम करणार आहोत। एक पॉलिसी आधीच आलेली आहे, एक पॉलिसी, आणि त्या पॉलिसीच्या नुसार पूर्ण ऑनलाईन सिस्टीम झालेली आहे। आधार कार्डशिवाय कोणाला रेती मिळत नाही, मधली यंत्रणा गायब झाली होती, त्याच्यामुळे त्याचा काही फायदा झाला असं वाटत नाही आहे का आपल्याला? नाही, आता मी त्याच्यामध्ये पूर्ण अभ्यास करतो आहे। नाशिक विभागीय आयुक्ताच्या अधीनस्थ एक समिती तयार झाली होती या सर्व मधल्या काळात, त्या समितीचा रिपोर्ट महाराष्ट्र सरकारला आला आहे। त्या समितीच्या शिफारशी काय आहेत त्यात विभागीय आयुक्त आणि इतर कलेक्टर होते, त्या जरा मी अभ्यास करणार आहे, त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोलून एक चांगला निर्णय आम्ही करू।